पालक म्हणून किंवा शिक्षक म्हणून किशोरवयीन मुलांना समजून घेणं हे खरंच एक मोठं आव्हान वाटू शकतं, नाही का? पण काळजी करू नका. आज आपण याच आव्हानात्मक पण महत्त्वाच्या वयात मुलांना समजून घेण्याचा एक नवीन आणि खूप प्रभावी मार्ग शोधणार आहोत. हे वाक्य बघा, आजच्या परिस्थितीचं किती अचूक वर्णन करतंय, नाही का? पालक गोंधळलेले आहेत, मुलं घाबरलेली आहेत आणि समाज एकमेकांवर दोषारोप करतोय. आपल्याला ह्याच गोंधळातून एक नवीन दृष्टिकोन शोधायचा आहे. चला तर मग या संघर्षाच्या मुळाशी जाऊया. पण लक्षात घ्या, आपण याकडे एक लढाई म्हणून नाही, तर एक नात्यातली गुंतागुंत म्हणून पाहणार आहोत, जी आपल्याला समजून घ्यायची आहे. खरं तर हा संघर्ष का होतो हे समजून घेणं महत्वाचं आहे. म्हणजे बघा, एका बाजूला किशोरवयीन मुलं आहेत जी नैसर्गिक बदलांमधून जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला आहेत पालक ज्यांना साहजिकच काळजी वाटतेय. याच वेगवेगळ्या दृष्टिकोनांमुळे संघर्ष निर्माण होतो. पण यावर काही उपाय आहे का? तर हो, नक्कीच आशा आहे. आणि इथेच या विश्लेषणाला एक महत्त्वाचं वळण मिळतं. ह्या कोड्याचं उत्तर मुलांवर कंट्रोल ठेवण्यात अजिबात नाहीये, तर ते दडलंय मानसोपचारतज्ञ डॉक्टर विल्यम ग्लासेर यांच्या सिद्धांतानुसार त्यांच्या मूलभूत गरजा समजून घेण्यात. डॉक्टर ग्लासेर काय म्हणतात माहितीये? ते म्हणतात की मुलांचं जे वागणं आपल्याला अनेकदा अतार्किक म्हणजे इलॉजिकल वाटतं ना, ते खरं तर त्यांच्या काही मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा एक प्रयत्न असतो. चला तर बघूया ह्या 4 अदृश्य गरजा आहेत तरी कोणत्या. हो, फक्त 4. डॉक्टर ग्लासेर यांची जी चॉईस थिअरी आहे ती सांगते की आपल्या बहुतेक सगळ्या कृतींमागे याच 4 प्रमुख मानसिक गरजा असतात. ओके, तर पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गरज आहे बिलॉंगिंग, म्हणजे आपुलकीची, जवळीकतेची. जेव्हा एखादं मूल अभ्यासापेक्षा मित्रांना जास्त वेळ देतं तेव्हा आपल्याला राग येतो, पण खरं तर ते फक्त आपल्या एका गटाचा भाग होण्याची, प्रेम देण्या-घेण्याची गरज पूर्ण करत असतं. आता दुसरी गरज आहे सत्ता, म्हणजे पॉवर. पण थांबा, सत्ता हा शब्द ऐकून लगेच गैरसमज करून घेऊ नका. याचा अर्थ इतरांवर हुकूमत गाजवणे असा अजिबात नाही. तर याचा अर्थ आहे स्वतःच्या आयुष्यावर आपलं नियंत्रण असणं. मी काहीतरी करू शकतो, मी सक्षम आहे, ही भावना. आणि मग येते तिसरी गरज, स्वातंत्र्याची, म्हणजे फ्रीडम. कोणाला नाही आवडत स्वतःचे निर्णय घ्यायला? किशोरवयीन मुलांसाठी तर ही गरज खूपच महत्त्वाची असते. अर्थात त्याला योग्य मर्यादा असायलाच हव्यात. आणि शेवटची पण तितकीच इंटरेस्टिंग गरज, ती म्हणजे फन, म्हणजे मनोरंजन. डॉक्टर ग्लासर तर असं म्हणतात की ही एक प्रकारे निसर्गाने आपल्याला शिकण्यासाठी दिलेला बक्षीस आहे. म्हणजे बघा, जेव्हा आपण मजा करतो तेव्हाच आपण सगळ्यात जास्त आणि चांगलं शिकतो. ओके, तर आता आपल्याला ह्या 4 गरजा कळल्या आहेत. आता बघूया की पालक म्हणून अनेकदा आपली कुठे चूक होते आणि त्याऐवजी आपण नक्की काय करायला हवं. ही स्लाइड खूप महत्त्वाची आहे. इथे बघा, 2 बाजू आहेत. एका बाजूला आहेत नियंत्रण ठेवणाऱ्या सवयी, जसं की टीका करणं, दोष देणं, धमकावणं, या अशा सवयी आहेत ज्या नातं तोडून टाकतात. आणि दुसऱ्या बाजूला आहेत जोडणाऱ्या सवयी, जसं की सपोर्ट करणं, त्यांचं ऐकून घेणं, विश्वास ठेवणं. या सवयी एक मजबूत विश्वासाचं नातं तयार करतात. निवड आपल्याच हातात आहे. ठीक आहे, मग आता हे सगळं प्रत्यक्षात कसं आणायचं? चला, आता एक मजबूत नातं कसं तयार करता येईल यावरच लक्ष देऊया. आता हे वाक्य बघा, असं आपण अनेकदा बोलून जातो. असं बोलून आपण नकळतपणे त्यांच्या सत्ता आणि स्वातंत्र्य या दोन्ही गरजांना धक्का लावतो. आणि मग काय होतं? त्यांच्या मनात विरोधाची भावना तयार होते. आणि आता हेच वाक्य दुसऱ्या पद्धतीने कसं बोलता येतं ते बघा. तुझं काम पूर्ण झालं की तू लगेच बास्केटबॉल खेळायला जाऊ शकतोस. पाहिलंत? फक्त शब्दांची रचना बदलली. इथे आपण धमकी नाही तर एक चॉईस देत आहोत. यामुळे त्यांच्या गरजांचा सन्मान होतो आणि जबाबदारीची भावनासुद्धा वाढते. इतका छोटा बदल खूप मोठा फरक घडवू शकतो. चला तर या सगळ्या चर्चेचा सार काय आहे ते बघूया. डॉक्टर ग्लासेर यांच्या सिद्धांतावर आधारित या 5 सोप्या टिप्स आहेत, ज्या आपल्या नात्यात एक सकारात्मक बदल नक्कीच घडवू शकतात. या 5 टिप्स म्हणजे एक व्यावहारिक साधन आहे. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची टिप, मुलांना बदलण्याऐवजी स्वतःला बदला, आपला दृष्टिकोन बदला. दुसरी, त्यांच्यात सेल्फ कंट्रोल वाढवा. तिसरी, विश्वास निर्माण करा, जेणेकरून ते आपलं ऐकतील. चौथी, त्यांना काळजीने मार्गदर्शन करा, जबरदस्तीने नाही. आणि 5वी, शिकण्याची आणि नातं जोडण्याची प्रक्रिया इंटरेस्टिंग, मनोरंजक बनवा. आणि या सगळ्यामागे अंतिम ध्येय एकच आहे,
आपल्याला असे तरुण घडवायचे आहेत जे स्वतःच्या गरजा पूर्ण करतील, पण त्याच वेळी इतरांच्या गरजांचाही आदर करतील आणि एक जबाबदार, परिपूर्ण आयुष्य जगतील. तर जाता जाता एक छोटासा विचार. आज आपण ज्या 7 जोडणाऱ्या सवयी पाहिल्या, त्यातली अशी कोणती एक सवय आहे जी आजपासूनच आपण आपल्या घरात वापरायला सुरुवात करू शकतो? यावर नक्की विचार करा.